लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपने मनसेला मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय। मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मनसे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगस कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा आज पक्षप्रवेश होणार आहे। तर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचा मनसेला हा मोठा धक्का मानला जातो। मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते मनसेमधून आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मनसे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगस कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार। त्यामुळे भाजपचा मनसेला मोठा धक्का आहे असं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काही दिवसांवरच निवडणुका येऊन टेपलेल्या आहेत आणि त्यातच लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचा मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय आणि मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे असं समजतंय। मनसे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगस हे कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अधिकची माहिती घ्या तुमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, आपण पाहतोय निवडणुका तोंडावर आहेत आणि पक्ष बदलाचं सत्र काही संपत नाहीये, आज सुद्धा शेकडो कार्यकर्ते हे प्रवेश करतायत। श्रद्धा, अगदी बरोबर आहे। जनतेच्या जसजशा जवळ येऊ लागतात तसं पक्षांतराचं पेव फुटतं। त्याचाच भाग म्हणून मनसेतील जवळपास 650 पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। गजानन कीर्तीकर यांचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यातील जोगेश्वरी भागातील हे सगळे पदाधिकारी आहेत जे मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश करतात। यापूर्वी जोगेश्वरीचे एक मोठे नेते भाजपमध्ये आले होते, त्यानंतर रवींद्र वायकर यांनी सुद्धा महायुतीमध्ये प्रवेश केला होता। त्या अनुषंगानं एका बाजूला भाजपमध्ये आणि महायुतीसोबत मनसेच्या युतीची चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला मनसेला मात्र भाजपच्या वतीने खिंडार पाडण्यात आले। त्यामुळे संभाव्य युती होणार की नाही, नेमकी समीकरणं कशी असणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हो, त्या पार्श्वभूमीवर भाजप मोठा धक्का मानला जातोय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। हो।